नमस्कार. आदर्श पोलखोलमध्ये आपलं स्वागत आहे. मी नितेश उपाध्ये. आज सुरेश कुटे यांचा एक नवीन व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि ग्राहकांनी सुद्धा तो मोठ्या प्रमाणावर पाहिला आहे. नेमकं सुरेश कुटे या व्हिडिओमध्ये काय म्हणाले ते आधी पाहू आणि नंतर याविषयी आपण चर्चा करूया. फक्त माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही निश्चित पॅनिक होताय, बरोबर आहे, पण पॅनिक होऊ नका. मग काय होतंय की तुम्ही सगळेजण एकत्र येऊन पोलीस स्टेशन पर्यंत जाताय, कंप्लेंटसाठी बोलताय. मग यांनी काय होईल की मी जे काम केलंय का ह्या कामाला परत कुठेतरी हार्डल निर्माण होईल. माझी विनंती आहे की तुमच्या 2-4 जणांच्या कंप्लेंटमुळे हे लाखो लोकांसाठी मी जे फंड्स आणलेत का त्याचे सगळ्या अडचणी वाढतायत. आता इतके दिवस तुम्ही मला टाइम दिलाय का नाही, फक्त ह्या काही दिवसात आहे की आपण खरंच त्रास घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ नका. एवढी विनंती आहे, कोर्टातही जाऊ नका. फक्त मला काही दिवस वेळ द्या, कारण हे झालंय काम. बरं, वेळ ह्याच्यासाठी मागतोय की मी तारीख ह्यासाठी देत नाही, कारण काही तासावर काम आहे किंवा उद्याही काम होऊ शकतं किंवा आजही येऊ शकतो पेमेंट. कारण काय झालं की आता तिथं पूर्ण सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे. मग आता आपण वेळ हे करू नका. माझं म्हणणं काय आहे की तेवढ्यासाठी परत आणखीन अडचण नका उभा करू. माझी विनंती आहे. तुम्हाला निश्चित त्रास होतोय हे मी मान्य करतो, पण तुम्ही पण थोडा विश्वास ठेवा. आणि माझी प्रेस मीडियाला विनंती आहे की मी जे एव्हिडन्स दिलेत का सर, की आपण एकदा हे बघा सर. माझी विनंती की तुम्ही पण शिष्टमंडळामध्ये येऊन मी समोर सगळं ब्रीफ करतो आणि त्याच्याबरोबर आपणही सर एक चांगल्या एजन्सीला हायर करा की ज्यांनी सिक्युरिटायझेशन व्हेकलमध्ये फंड्स आणलेले सर, की तुम्ही त्यांनाही घ्या की जे हे एव्हिडन्स ते बघितल्यानंतर त्यांचाही कॉन्फिडन्स बिल्ड होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप तकतक वाटते की आम्ही एवढं सगळं करून आणलेलं आहे. एवढं थोड्याशा गोष्टी चुकीमुळे आज हे लाखो लोकांसाठी जे फंड्स उभा केले तर त्याचं अडचण निर्माण होईल. माझी विनंती आहे की आपण इतके दिवस दम काढला, तुम्हाला अधिकार आहे, खूप सगळा अधिकार आहे, पण थोडे दिवस दम काढा. माझी विनंती आहे. पाहिलं या व्हिडिओमध्ये सुरेश कुटे काय म्हणाले ते. सुरेश कुटे यांनी सर्व पत्रकारांना आणि प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो यांना आव्हान केलं आहे की माझं काम कुठपर्यंत आलंय हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतः या, शिष्टमंडळासोबत तुम्ही स्वतः या. हे त्यांनी आव्हान केल्यानंतर मला तर वाटतंय की आपण देखील त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण तिथं जायला पाहिजे आणि नेमकं काय प्रकार आहे तो पाहायला पाहिजे. नेमकं सुरेश कुटे इतकं जीव तोडून जर बोलत असतील की माझं काम फायनल स्टेजला आहे आणि तुमच्या सहकार्यामुळे माझं काम लवकर होईल, जर ते म्हणत असतील तर त्यांना कुठेतरी आपण सहकार्य करणे आवश्यक आहे. आज लाखो ठेवीदारांचा हा मूलभूत प्रश्न आहे आणि त्यांना देखील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी हा परत द्यायचं काम करायचं आहे. त्यामुळे त्यांची तळमळ आहे. त्यासाठी ठेवीदारांनी देखील मोठी साथ त्यांना द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या सर्व नागरिकांनी देखील त्यांना सहकार्याच्या भावनेतून थोडा वेळ आणखीन देणं आवश्यक आहे का, असा देखील मला तुम्हाला सवाल करायचा आहे. नेमकं आता सुरेश कुटे यांनी आवाहन केलं आहे आणि सुरेश कुटे यांनी आवाहन केल्यानंतर आपण तिथं जाणं हे मला तर योग्य वाटतंय आणि मी तर जाणारच आहे. त्याचबरोबर आणखीन येणार असतील तर नक्कीच आपण सर्व मिळून एकदा सुरेश कुटे यांनी केलेल्या आव्हानाला आपण प्रतिसाद देणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतंय. आणि कुठेतरी आपण त्यांना साथ दिल्यानंतर ठेवीदारांचे पैसे तर मिळतीलच, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील एक नावाजलेला उद्योग पुन्हा उभारी घेण्यास मदत होईल असं देखील मला या निमित्ताने वाटत आहे. नेमकं आता सुरेश कुटे यांनी आवाहन केल्यानंतर त्यांना आता कितपत आपण सहकार्य आणि आपण त्यांना भेटण्यासाठी इच्छुक आहात का नाही हे देखील मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता आपण काही बातम्या पाहत आहोत. नेमकं आता कसं आहे की जे आत्ताचे वास्तव आहे त्यानुसार बातम्या केल्या जात आहेत आणि कुठंतरी ठेवीदारांना कुणी पण असो ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी हे मदतच करत आहेत. आपण कोणत्याही गोष्टीच्या किंवा कोणत्याही बातमीचा आपण निगेटिव्ह विचार करणं योग्य नाही असं मला तरी वाटतंय. त्यामुळं सुरेश कुटे यांनी केलेलं आव्हान आपण एक्सेप्ट करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या शिष्टमंडळाबरोबर जाण्यास आपण तयार आहोत हे देखील सांगणं
मला माझं कर्तव्य वाटतंय. आपण नक्कीच शिष्टमंडळाबरोबर सुरेश कुटे यांची भेट घेऊ आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते वास्तव जे आहे ते आपण इथं प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो या माध्यमातून सर्व ठेवीदारांना ते वास्तव आपण सर्वांसमोर मांडूया आणि सुरेश कुटे यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊया. आता सुरेश कुटे यांची भेट झाल्यानंतरच आपण पुढची जी रणनीती आहे हे देखील ठरवणार आहोत. तोपर्यंत